नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि माझं जवळ-जवळ घरातलं सगळं जे काम आहे ते आवरून झालेलं आहे. बाहेर पूर्ण अंधार होता आणि त्याच्या आधीच की नाही माझं सगळं जे काम आहे ते आवरून वगैरे घेतलं, अंघोळ वगैरे झाली. त्याच्यानंतर आज एवढ्या पहाटे मी का करते, तर आज मला बाहेर जायचं आहे आणि त्याच्यामुळे की नाही सगळं लवकर आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पूजा आणि उंबरठा पूजन केल्याशिवाय घरातून बाहेर निघत नाही. तर त्याच्यामुळे की अंधारातच लाईट लावून मी हे सगळं पूजन वगैरे करून घेतलं. आणि इकडे बघा शेजारच्या घरामध्ये सुद्धा लाईट दिसते. आज बहुतेक त्यांनाही कुठेतरी लवकर बाहेर जायचं असेल, तर लाईट दिसली म्हणून ते थोडंसं शूट करून घेतलं मी व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर लादी कचरा वगैरे सगळं आवरून घेतलेलं होतं आणि मग देवपूजा झाल्यानंतर उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. मी तुम्हाला नेहमी म्हणते की घाई असेल की नाही त्यावेळेस मी घाईघाईतच पूजा करते आणि खूप नेहमीच असं तुम्हाला दाखवते, अगदी साग्र संगीत पूजा असते तशी होत नाही बाहेर कुठे जायचं असेल त्यावेळेस, कारण सगळंच आवरून आपल्याला बाहेर पडायचं असतं. आणि मी की नाही काळोख असताना ही सगळे रांगोळी वगैरे पूजन वगैरे सगळं करून घेतलं. पण बाहेर निघता निघता उजाडलंच, कारण की मुलांचं आवरेपर्यंत त्यांचं अगदी निवांत सगळं होत असतं. तर त्याच्यामुळे उजाडलेलंच होतं. आणि ही जी रांगोळी आहे की नाही, मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं व्हिडिओमध्ये की घाई असेल तेव्हा घाईच्या वेळेस माझी सगळ्यात आवडते आणि सोपी रांगोळी जी आहे ती मी नेहमी काढते दरवाजामध्ये. आणि तीच रांगोळी आज मी काढली होती. बरं, रांगोळी इतर वेळी मी तुमच्याबरोबर ही कलरफुल कलरमध्ये शेअर केलेली आहे, पण आज मी एकच रंग वापरून रांगोळी काढलेली आहे आणि तीसुद्धा अतिशय सुरेख दिसत होती. तर हळदीचं लेपन वगैरे झालं, सगळी उंबरठा पूजा करून झाली माझी. आणि त्याच्यानंतर की नाही आम्ही बाहेर पडलो. तर वातावरणामध्ये अतिशय गारठा होता आणि खूप सारं धुकं होतं. आता कुठे आम्ही निघालो होतो हे मी तुम्हाला नंतर पुन्हा एक व्हिडिओ करेन आणि त्याच्यामध्ये नक्की दाखवेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.